नमस्कार. तर आज मी थोडा वेगळा व्हिडिओ बनवत आहे. हा व्हिडिओ बनवण्याचा उद्देश एक की तुम्हाला NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार सर्व माहिती मिळावी. तर आज आपण NCISMच्या सिलेबस कॉपीनुसार रोगनिदान एवं विकृती विज्ञान याच्या थेरी पेपरची ब्लूप्रिंट पाहणार आहोत. तर व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा, खूप महत्त्वाचा आहे. तर सुरुवातीला रोगनिदानचे 2 पेपर असतात, पेपर 1 पेपर 2. दोन्ही पेपर 100-100 मार्कांचे असतात, म्हणजे याची टोटल 200 मार्क आणि प्रॅक्टिकल कंपोनंट मिळून 200 मार्क. त्यामध्ये प्रॅक्टिकल 100 मार्क, वायवा 70 मार्क आणि इंटरनल असेसमेंटचे 30 मार्क्स असे मिळून थेअरीचे 200 प्लस प्रॅक्टिकलचे 200. रोगनिदान एवं विकृती विज्ञान हा सेकंड इयरला 400 मार्कांचा सब्जेक्ट आहे. तर जर तुम्ही सिलेबस कॉपी डिटेलमध्ये पाहिली असेल व डाउनलोड केली असेल तर त्यामध्ये 6E नावाचा एक टेबल आहे, त्यामध्ये क्वेश्चन पेपरचा पॅटर्न दिलेला आहे. तर आता हे तर माहिती आपल्याला सर्वांना असतेच, तरी पण एकदा बघून घ्या. पेपर 1 हा 100 मार्काचा आहे. सगळे क्वेश्चन्स कंपल्सरी असतात. त्यामध्ये 20 मार्काचे MCQ, 40 मार्काचे SAQ आणि 40 मार्काचे LAQ अशा प्रकारे 100 मार्काचा पेपर असतो. 8 SAQ आणि 4 LAQ सिमिलर आहे पेपर 2 साठी. तर हे तर जनरल माहिती आपल्याला माहितीच असते. तर सिलेबस कॉपीमध्ये एक इंडेक्स म्हणून सुरुवातीला पॉईंट दिलेला आहे. तर त्यामध्ये पूर्ण सिलेबस कॉपीमध्ये काय काय कंटेंट आहेत तर ते दिलेलं आहे. तर ते बघा. त्यामध्ये सुरुवातीला कोर्स लर्निंग आउटकम, त्यानंतर कंटेंट्स दिलेत पेपर 1 पेपर 2चे, त्यानंतर थेअरीचे ऑब्जेक्टिव्ह दिलेत, नंतर प्रॅक्टिकलची लिस्ट दिले, त्यानंतर टेबल वाईज त्यांनी टीचिंग लर्निंग मेथड दिले, त्यानंतर असेसमेंट दिलं आहे, त्यानंतर 6A नावाच्या टेबलमध्ये नंबर ऑफ पेपर्स आणि मार्क्स डिस्ट्रीब्युशन दिलं आहे, 6Bमध्ये असेसमेंट दिलं आहे, 6Cमध्ये कॅल्क्युलेशन मेथड फॉर इंटरनल मार्क्स कशी असते, 6Dमध्ये इव्हॅल्युएशन मेथड दिले, 6Eमध्ये क्वेश्चन पेपरचा पॅटर्न दिला आहे, 6Fमध्ये डिस्ट्रीब्युशन दिले मार्कांचं टॉपिकनुसार, 6Gमध्ये थेअरी पेपरची ब्लूप्रिंट दिले दोन्ही पेपर 1 आणि पेपर 2ची, 6Hमध्ये प्रॅक्टिकल एक्झामिनेशनचं डिस्ट्रीब्युशन दिले. अशा प्रकारे आपली सिलेबस कॉपी बनलेली आहे. यातील आपण काही इम्पॉर्टंट टेबल पाहणार आहोत. त्यामध्ये 6F त्यामध्ये डिस्ट्रीब्युशन ऑफ थेअरी एक्झामिनेशन दिलेलं आहे, म्हणजे कोणत्या टॉपिक किंवा कोणते टॉपिक मिळून किती मार्कांचं वेटेज दिलेलं आहे ते या टेबलमध्ये दिलेलं आहे. सुरुवातीला पेपर 1 त्यामध्ये रोगनिदान, त्यानंतर परीक्षा, मेथड्स ऑफ रोगी परीक्षा, निदान, उपशय, दोष विकृती, दोषगती, दोषमार्ग, स्रोतोदृष्टी आणि कन्सेप्ट ऑफ आर्म आणि असेसमेंट ऑफ आर्म हे सर्व टॉपिक्स मिळून 43 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. व पुढे तिथे MCQ, SAQ, LAQमध्ये येस नो दिलेलं आहे, ते तुम्ही एकदा डिटेलमध्ये पाहून घ्या. त्यानंतर स्थान संशय म्हणजे पूर्वरूप, दृश्यदृष्टी, संप्राप्ती, रूप, व्याधी नामकरण, व्याधी, अष्टनिंदित, जनपददंश विकार, निदानार्थकर व्याधी, व्याधी संकर, व्याधी क्षमत्व, रोगी बल परीक्षा आणि धातुपाक हे सर्व पॉईंट्स मिळून 49 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यानंतर इन्फेक्शन अँड न्यूट्रिशनल डिसऑर्डर्स, उपद्रव, अरिष्ट, व्याधी बल परीक्षा, साध्यत्व आणि डिजिटल हेल्थ आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स या सर्व टॉपिक्सला 8 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. अशा प्रकारे पेपर 1चं 100 मार्कांचं थेअरीचं डिस्ट्रीब्युशन केलेलं आहे. नेक्स्ट आपण पेपर 2चं डिस्ट्रीब्युशन पाहूयात. त्यामध्ये आता आपल्याला माहिती आहे की पेपर 2मध्ये तर सर्व व्याधीच आहेत, तर व्याधीनुसार त्यांनी डिस्ट्रीब्युशन दिलेलं आहे. त्यामध्ये अग्निमांद्य, अजीर्ण, अनाह, छर्दी, आम्लपित्त, शूल, अतिसार प्रवाहिका, ग्रहणी, विसूचिका, अल्सक, विलंबिका, कॉमन GIT डिसीजेस, मूत्रकृच्य, मूत्राघात, युरिनरी डिसीजेस, हिक्का, श्वास, कास, राज्यक्षमा, लंग डिसऑर्डर्स, ज्वर, फीवर, पांडू हे सर्व टॉपिक्स मिळून 43 मार्कांचं वेटेज इथे दिलेलं आहे. पुढे जे येस नो दिले आहे ते तुम्ही एकदा पाहून घ्या, मी तुम्हाला ते पुढे सांगणारच आहे. त्यानंतर नेक्स्ट आहे रक्तपित्त, हिमोपोएटिक डिसीजेस, हृदयरोग, CVS डिसऑर्डर्स, कामला, उदररोग, हिपेटोबिलियरी डिसीजेस, कुष्ठ, शीतपित्त, श्वित्र, विसर्प, स्किन डिसीजेस, थायरॉइड डिसऑर्डर हे सर्व टॉपिक्स मिळून 25 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. त्यानंतर स्थौल्य, कार्श, ओबेसिटी, प्रमेह, डायबिटीज मेलिटस, पॅनक्रिएटायटिस, वातव्याधी, स्नायुगत वात, संधिगत वात, अस्थिमज्जागत वात, त्यानंतर डिसीजेस ऑफ बोन, जॉईंट्स अँड मसल्स, आमवात, वातरक्त, मेटाबॉलिक डिसऑर्डर ह्या सर्व पॉईंट्सला 32 मार्कांचं वेटेज दिलेलं आहे. व्हिडिओमध्ये मी शेवटी तुम्हाला पेपर 1 व पेपर 2च्या थेअरी पेपरचं ब्लूप्रिंट म्हणजे कोणत्या टॉपिकवर कोणता प्रश्न SAQ, LAQ येणार आहे ते सांगणार आहे. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. नेक्स्ट आहे क्लैब्य, वंध्यत्व, सेक्शुअल डिस्फंक्शन अँड इन्फर्टिलिटी, उन्माद, विषद, मूर्छा, संन्यास, सायकॅट्रिक डिसीजेस, फिरंग, उपदंश, सिफिलिस, गोनेरिया, क्रिमीरोग, त्यानंतर खालित्य, पालित्य, शीलपद आणि ट्युबरक्युलोसिस हे सर्व टॉपिक्स मिळून सुद्धा त्या वरच्या 32 मार्कांमध्ये त्याचा समावेश होतो. अशा प्रकारे हा रोगनिदानचा पेपर 2 थेअरी पेपर 100 मार्कांमध्ये डिस्ट्रीब्यूट केलेला आहे. त्यानंतर सगळ्यात इम्पॉर्टंट पॉईंट किंवा टेबल म्हणजे 6G नावाचा टेबल, ब्लूप्रिंट ऑफ पेपर 1 आणि पेपर 2. तर ह्या टेबलमध्ये काय दिलं आहे की कोणता प्रश्न
कोणत्या टॉपिकवर येणार आहे, कोणता SAQ LAQ कोणत्या टॉपिकवर येणार आहे, तर त्याची ह्याच्यामध्ये एक आयडिया दिलेली आहे. तर आपण पाहूयात पेपर 1. सुरुवातीला 20 MCQ, त्यामध्ये 15 MCQ हे मस्ट टू नोचे येतात, 3 MCQ डिझायरेबल टू नो आणि 2 MCQ हे नाईस टू नो या पार्टमधून येतात. त्यामध्ये तुम्ही MCQमध्ये कोणता टॉपिक, कोणत्या क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर येणार आहे ते पाहून घ्या. ते मी जास्त सांगणार नाही, आपण फक्त SAQ आणि LAQवर फोकस करणार आहोत. तर पेपर 1च्या SAQमध्ये 7 SAQ हे मस्ट टू नोचे असतात आणि डिझायरेबल टू नोचा एक असतो. नाईस टू नोवर कोणताही SAQ किंवा LAQ विचारला जात नाही. तर इथे सुरुवातीला पहिला SAQ रोगनिदानच्या सामान्य माहितीवर किंवा परीक्षा या टॉपिकवर येऊ शकतो. त्यानंतर दुसरा स्थान संशय म्हणजे पूर्वरूप किंवा स्त्रोतदृष्टी, दृश्यदृष्टी किंवा दोषगती रोगमार्ग आणि दोष विकृतीवर येऊ शकतो. तिसरा SAQ हा संप्राप्ती, व्याधी, निदानार्थकर व्याधी, व्याधी संकर किंवा अष्टमेंदित आणि रूप या टॉपिकवर येऊ शकतो. चौथा SAQ हा व्याधी क्षमत्व, रोगी बल परीक्षा किंवा जनपददंशकर विकार, निदानार्थकर व्याधी, व्याधी संकर किंवा धातुपाक या टॉपिकवर येऊ शकतो. पाचवा SAQ व्याधी बल परीक्षा किंवा साध्यसाध्यत्व किंवा उपद्रव. सहावा SAQ इन्फेक्शन अँड न्यूट्रिशनल डिसऑर्डर या स्पेसिफिक एका टॉपिकवरच येऊ शकतो. त्यानंतर 7वा SAQ हा आमवर येणार आहे आणि 8वा SAQ उपशय किंवा अनुपशय. तर हे होते पेपर 1चे SAQ. आता ह्याचेच LAQ पाहूयात. LAQमध्ये सर्व क्वेश्चन हे मस्ट टू नोच्या टॉपिक्समधून येतात. कोणताही प्रश्न हा नाईस टू नो किंवा डिझायरेबल टू नोमधून येत नाही. त्यामध्ये पहिला LAQ सापेक्ष निदान किंवा व्यवच्छेद निदान किंवा रोगी परीक्षा. त्यानंतर दृश्यदृष्टी, दोष विकृती किंवा परीक्षा. त्यानंतर स्थान संशय किंवा पूर्वरूप आणि रूप याच्यावर दुसरा LAQ येतो. तिसरा LAQ हा कन्सेप्ट ऑफ आर्म, धातुपाक, स्त्रोतदृष्टी किंवा दोषगती रोग आणि रोगमार्ग. आणि शेवटचा म्हणजे चौथा LAQ हा व्याधी क्षमत्व किंवा धातुपाकावर येतो. तर हे होतं पेपर 1चं थेअरी पेपरचं ब्लूप्रिंट. आता आपण पेपर 2ची ब्लूप्रिंट पाहूया. इथे समोर तुम्ही पेपर 2ची ब्लूप्रिंट पाहू शकता. तर सेम तसंच 20 MCQ, 8 SAQ आणि 4 LAQ. त्यामध्ये MCQमध्ये पण सेम तोच रूल आहे आणि इथे तुम्ही बघू शकता की कोणता क्वेश्चन कोणत्या टॉपिकवर येणार आहे. आपण आता एक SAQ पाहूयात. SAQमध्ये 7 SAQ हे मस्ट टू नोच्या टॉपिक्समधून येतात, एक डिझायरेबल टू नो आणि बाकी नाईस टू नोवर कोणताही SAQ किंवा LAQ विचारला जात नाही. तर SAQमध्ये पहिला SAQ हा अतिसार प्रवाहिका, त्यानंतर अग्निमांद्य, अन्न व स्त्रोतसाचे व्याधी, कॉमन GI डिसिजेस, ग्रहणी, आम्लपित्त, शूल, विषुचिका याच्यावर येऊ शकतो. म्हणजे थोडक्यात अन्न व स्त्रोतसाचे व्याधी. दुसरा SAQ हा युरिनरी सिस्टीमवर येऊ शकतो, मूत्रकृच्छ, मूत्राघात किंवा मॉडर्ननुसार युरिनरी डिसिजेस. त्यानंतर तिसरा SAQ हा कार्डिओवॅस्क्युलर डिसिजेस, त्यानंतर पांडू, ज्वर, कामला, हृदयरोग, फीवर, रक्तपित्त, शोथ, हिमोपोएटिक डिसिजेस यावर येऊ शकतो. चौथा SAQ विसर्प, श्वित्र, उदररोग, कुष्ठ, स्किन डिसिजेस, कामला याच्यावर येऊ शकतो. त्यानंतर 5वा SAQ वातज व्याधीमध्ये. तर वातव्याधीमध्ये खूप प्रकार येतात, ते तुम्ही एकदा बघून घ्या. त्यावर 5वा SAQ येऊ शकतो. 6वा SAQ हा कॉमन पॅरासायटिक डिसऑर्डर्स किंवा ट्युबरक्युलोसिस या दोन्हीपैकी एका टॉपिकवर येऊ शकतो. 7वा SAQ श्वास, राज्यश्वास, शोष, हिक्का आणि लंग डिसऑर्डर्स. आणि 8वा म्हणजे शेवटचा SAQ डायबिटीज मेलिटस, पॅनक्रियाटिटिस, ओबेसिटी आणि प्रमेह या टॉपिक्सवर येऊ शकतो. हे झाले SAQ. आता पेपर 2चे LAQमध्ये सर्व LAQ हे मस्ट टू नोमधून येतात. त्यानंतर पहिला LAQ श्वास, अतिसार प्रवाहिका, अग्निमांद्य म्हणजेच अन्न व स्त्रोतसाचे व्याधी, कास यावर येऊ शकतो. दुसरा LAQ हा पांडू, ज्वर, प्रमेह, रक्तपित्त, स्थौल्यकार्श किंवा शोथ. त्यानंतर तिसरा LAQ विसर्प, श्वित्र, उदररोग, कुष्ठ, कामला किंवा शीतपित्त. आणि लास्ट LAQ वातज व्याधी, त्यामध्ये संधिगत वात, अस्थिमज्जागत वात, वातरक्त, स्नायुगत वात यापैकी कोणत्याही टॉपिकवर येऊ शकतो. तर हे होतं रोगनिदान एवं विकृती विज्ञान या विषयाबद्दल NCSMच्या सिलेबस कॉपीनुसार एक ॲनालिसिस. तर यामध्ये मी तुम्हाला इम्पॉर्टंट काय आहे ते सांगितलं आहे. या व्यतिरिक्त जो मस्ट टू नो, डिझायर टू नो सांगितलेला जो टेबल आहे तो सुद्धा तुम्ही एकदा पाहून घ्या. नोट्स काढताना व अभ्यास करताना तुम्हाला सिलेबस कॉपी खूप उपयोगी पडेल, तर त्याचा लाभ घ्या. फायनलचे युनिव्हर्सिटीचे पेपर हे याच फॉर्मॅटने असतात व असेच असतात, तर तुम्ही व्यवस्थित अभ्यास करा. व्हिडिओ आवडला असल्यास चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा व शेअर करा. भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये नवीन सिलेबस कॉपीसोबत. धन्यवाद. So guys, subscribe Ayurveda Essence for more such videos. You will get all handwritten notes here.